माझ्या रस्त्यात येऊन मला अडवायची हिम्मत कशी केली? प्रत्येक स्त्रीमुळे दुर्गेचा अंश आहे आणि त्या दुर्गेला जागृत करणारा साधक आहे मी कोण आहे ना आधी गावात जाऊन विचार, मग तुला कळेल. माझ्या समोर उभं राहायची हिम्मत नाही होणार तुझी. अरे स्वतःविषयी फार मोठा गैरसमज झालाय तुला. काय रे, बायकांवर हात टाकतोस, गोर गरिबांवर अत्याचार करतोस. अरे कोतवालाचा पुतण्या या व्यतिरिक्त जो कर्तृत्व आहे काय? ऐक खवेस, रिकाम टेकडायस. ए मला आव्हान देतोस काय? इथेच बोलवीन तुला. अरे माझं सोड, तुझ्या करता रंजना पुरेशी आहे. तिने एक लगावली तर गार पडशील. ही मला मारणार, ही ही माझ्या कानाखाली लावणार. अरे हिम्मत आहे का हिच्यात? अरे स्त्री आहे ही, स्त्री. अरे या बायकात काय ताकद असणार? अरे या फक्त धुणी भांडी करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या. या काय करणार आहेत माझं? स्त्री ही दुबळी असते. बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. हे फक्त आमच्या इशाऱ्यावर चालणार. अगं बघतेस काय, स्त्रियांचा अपमान करतोय हा. गप्प करेला. दुर्गा आहेस तो, तुझ्या दुर्गेचा अंश आहे. जागी हो दुर्गे, जागी हो. अशा असुरांना जागा दाखवून दे. ओळख स्वतःला, तुझ्यात ताकद आहे. मार मार माझे घाला मार. तू मारणार आहेस? ए रंजना, हा तुझा साधक काही करू शकणार नाही. तू मला मारणार? ये मार, चल मार, मार ना. दाखव तुझ्यातली हिम्मत. ए बाई, ही मला मारणार आहे. ये मार. दुर्गे जागी हो, जागी हो. दुर्गे जागी हो, जागी हो. याचा बदला मी घेणार. सोडणार ना मी तुला. दुर्गा जागी झाली. आता असुरांचा अंत निश्चित. दुर्गा देवीचा जय जयकार असो. अगं काय केलंस रंजना तू हे? त्या माणसाच्या नादी लागून तू अभिरामवर हात उचललास. अभिराम आता तुला सोडणार नाही. तुझे तो असे हाल करेल ना, 7 जन्म लक्षात राहतील. अगं रंजना, तो माणूस आता तुझ्या वेळेला धावून आला. दरवेळेस येणार आहे का तुझ्यासाठी? अगं तो पुरुष असूनही अभिरामला भिडला नाही. त्याने स्वतः काहीच केलं नाही आणि तो स्वतःच घाबरलाय. रंजना, आता तुझं काही खरं नाही. अगं तो अभिराम कोणालाच सोडत नाही आणि त्यात तू त्याच्या कानाखाली मारलीस. मी हे कसं केलं? आता काय होणार माझं स्वामी? स्वामी, हिचं रक्षण करा.
अजून आली कशी नाही? मी जाऊन बघतो. काय देवेश, तू ठीक आहेस ना? मी बरी आहे देवेश. त्या अभिरामने तुला असंच सोडलं? तू कशी आलीस इथे? तो काहीच म्हणाला नाही. सांगते, सगळं सांगते. त्याला चांगली अद्दल घडवली आहे. अगं मूर्ख मुली, काय केलंस हे? अभिरामवर हात उचललास, कोतवालाच्या माणसावर हात उचललास. आता तो राग धरेल आमच्यावर डूब धरून बसेल, उद्ध्वस्त करेल आमचं घर. आता मी तुला घरात ठेवत नसते. गिरिजा, आत्ताच्या आत्ता हिचं गाठोडं घेऊन ये. हे घे आणि चालती हो इथून. ताईला बाहेर नका काढू. तू पण निघ. उचल तुझं गाठोड आणि निघ माझ्या घरात. थांब. हे दोघं कुठे जाणार नाहीत. हे घ्या, वाचा. आणा इकडे. या घरावर तुमच्या इतकाच या दोघांचा समान हक्क आहे. आणि जर तुम्हा दोघांना ही दोघं या घरात नको असतील तर आपण न्यायालयात जाऊ आणि संपत्तीचा समान वाटा करून घेऊ. तुम्हा दोघांनाही ठाऊक आहे की या दोघांच्या नावावर जास्त मालमत्ता आहे जी तुम्हा दोघांनी लुबाडली आहे. सगळे कागद आहे माझ्याकडे, सगळ्यांचा हिशोब आहे माझ्याकडे. हे कागदपत्र याच्याकडे कशी आले? मला काय माहिती? देऊ का हिशोब? बाळांनो, अजिबात काळजी करायची नाही. मी आहे ना, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत हे दोघं तुम्हाला घराबाहेर काढू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, दत्त जयंतीचा उत्सव जवळ येतोय. चला तयारीला लागा. तुला म्हटलं होतं ना ही परत येईल म्हणून. स्वामींवर विश्वास ठेव. चला बाय. ह्याने कितीही बचाव केला तरी अभिरामचा अहंकार दुखावला गेलाय. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय रंजनाने. आज न उद्या फिरून दंश करणार असतो. स्वामी, माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का? आमच्या आयुष्यात सुख शांतता कधी येणार नाहीये का? कधी संपणार हे दुःख? अरे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच तर आलोय मी. एक काम कर, हा कमंडलू घे आणि अंगणातल्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर मार. पण एक काळजी घ्यायची, या कमंडलू मधलं पाणी सांडता कामा नये. मामा, हे कसं शक्य आहे? चालताना तर पाणी हलणारच. ताई चालली तर याच्यातलं पाणी सांडणारच ना.
प्रयत्न तर कर. जा. कितीही प्रयत्न केला तरी हे जमणारच नाही. मामा, मला हे नाही जमलं. अगं अपेक्षित नव्हतं. पण मला एक सांग, ज्या क्षणी तू हा कमंडलू घेऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत होतीस तेव्हा काय झालं? यातलं पाणी हिंदकळत होतं, सांडत होतं. पण तू चालणं थांबवलंस का? नाही ना, चालत राहिलीस. त्याचप्रमाणे आयुष्यात समस्या येतात, पण आपण थांबायचं नाही, चालत राहायचं. अगं सुख सांडतं, पण स्वामी तुमचा सुखाचा घडा कधी रिकामा होऊ देत नाही. पण कधी? तेव्हा जेव्हा तुम्ही चालत राहता, न अडखळता. पण मामा, असा विचार आम्ही कधी केलाच नव्हता. बाळा, तुमचे विचार आणि तुमचं आयुष्य बदलायला तर आलोय मी. हे घे, हा कमंडलू सांभाळून ठेव. मामाकडून भेट. ताई, ताई छातीत त्रास होतोय. देवेश, आता काय सांगितलं मी? हो, मी आता घाबरणार नाही. प्रत्येक संकटाला सामोरं जाणार. आणि मीही तुला खात्री देतो, उद्या दत्त जयंतीला तुला अनुभूती येणार आणि तुझ्या आयुष्यातली एक समस्या दूर होणार. हा तर नक्कीच शुभ संकेत आहे. हे पांढऱ्या रंगाचं कमळ मी माझ्या स्वामींना वाहू शकेन. काय ग, उपचाराचं सेवा मूल्य दिलं नाही अजून तू? उपचार फुकट करून घ्यायचा विचार आहे की काय? नाही नाही वैद्य बुवा, असं काही नाहीये. मी तुम्हाला दक्षिणा देणारच होते. बघ, माझी दक्षिणा फार मोठी आहे. पण एक काम कर, मला हे फूल आवडलंय, हे फूल तू मला दे. आणि हे फूल जर तू मला दिलंस तर शस्त्रक्रिया न करता तुझ्या भावावर उपचार करेन मी, त्याला बरा करेन. वैद्य बुवा, हे शक्य नाहीये. हे फूल मी स्वामींना वाहण्यासाठी आणलंय आणि हा रोजचा नेम आहे माझा. मला हेच कमळ हवंय. हे योग्य नाहीये वैद्य बुवा. हे फूल मी स्वामींसाठीच आणलंय हो. आणि स्वामी देव आहेत, मी त्यांची भक्त आहे. जर हे फूल मी त्यांना वाहिलं नाही ना तर ते पापा समान होईल हो. हे बघ, सध्या तुझ्या करता मीच देव आहे. जो रुग्णांवर उपचार करतो तो देव. हे फूल तुम्हाला दे. हे कमळाचं फूल मी यांना दिलं तर स्वामींपेक्षा भावाला महत्व दिलं असं होईल. मी भक्त म्हणून अपुरी ठरेल आणि फूल नाही दिलं तर भावावर उपचार नाही करू शकणार. बहीण म्हणून दोषी ठरेल. मी भक्त आहे की बहीण, कोणता दोष घेऊ? वैद्य बुवा, मी एक बहीण म्हणून हा दोष पत्करायला तयार आहे. तुम्ही मला यासाठी स्वार्थी म्हटलात तरी चालेल, पण हे फूल मी स्वामींनाच वाहणार. स्वामी पाहून घेतील. माफ करा, मी येते. स्वामी, हे कमळ विशेष आहे. एखादा संकेत हातात आल्यासारखं आहे. मी वैद्यभुवांना नकार देऊन आलीये.
त्यांनी उपचार नाही करणार म्हणून सांगितलंय मला. मी तुम्हाला वाहायला आणलेलं हे फूल कुणालाच नाही देऊ शकत. ते आता देवेश्वर उपचार नाही करणार. पण स्वामी तुम्ही कराल ना? स्वामी, देवेश माझं जग आहे. आता तुम्हीच त्याची जबाबदारी घ्या. मला तुमच्यावर शंका नाही, कसलं भय नाही. तुम्ही आहात तर सगळं ठीक होईल. मला माहिती आहे, मी पूर्ण विश्वासाने तुमच्यावर सगळं सोपवलंय. कृपा करा स्वामी. बाळा, जे भक्तीला समर्पणाला तोड नाही, भक्ती पुढे स्वार्थाचा विचार केला नाही. अगं पण वेडे, हे फूल आम्हाला तुझ्याच करता, देवेश्वरच्या उपचारात करता ते फूल गरजेचे. रंजना, मामा तुम्ही? अगं हे फूल वैद्यांनी मागितलं होतं ना. पण तुम्हाला कसं कळलं? हे बघ, मला कसं कळलं ते महत्वाचं नाहीये. पण तू हे फूल वैद्यांना नेऊन दे बरं. मामा, पण स्वामींसाठीचा नेम कोणाला कसा देऊ मी? अगं वैद्य म्हणजे साक्षात देव, आणि कुणी सांगावं? स्वतः स्वामींनी वैद्याच्या रूपात येऊन हे फूल मागितलं असेल तर? हे बघ, बाकी मला काही ठाऊक नाही. तू पहिले फूल घे आणि वैद्यांना नेऊन दे, आणि जाताना कमंडलू घेऊन जा. वैद्य त्या कमंडलू मध्ये औषध देतील. जा बर. हे फूल तुम्हाला द्यायला आणलंय. काय ग, स्वामींपेक्षा जास्त महत्व मला देतेस? तुझा विचार बदलला कसा? मामाने माझा दृष्टिकोन बदलला. तो म्हणाला, स्वामी सगळ्यांच्यात असतात. जिथे जीव वाचवण्याचं काम असतं तिथे स्वामी असतात. आणि स्वामींची झलक मला तुमच्यात दिसते. कमंडलू पुढे कर. हे घे. इथे बस आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. बस इथे. तू बस इथे. श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. देवेश, समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ. देवेश, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. ताई, मला बरं वाटतंय आता. काका, मला बरं वाटतंय. वा, जागेच उभा राहा. धाव बरं जागेवर. जोरात धाव. एक चक्कर मारून ये. बस. धन्यवाद वैद्यबुवा. तुमचे आभार कसे मानू मला कळत नाहीये. माझे आभार आज मानू नकोस. दत्त जयंतीला मान आणि सेवा मूल्य तेव्हाच दे. लवकर बोलून आणा रंजनाला. आज तिच्याशी लग्न करणार आणि इथून घेऊन जाणार. माझ्या कानाखाली मारते काय? तिच्याशी लग्न करणार आणि रोज याचा बदला घेणार. आज हा रंजनाला घेऊनच जाईल. जाऊ दे एकदाची. आपल्या घरातली कटकट जाईल निघून. दुसऱ्याला खड्ड्यात पडताना बघून आनंदी होऊ नये. तुम्ही सुद्धा एक दिवस त्याच खड्ड्यात पडू शकता. हा आला मोठा शहाणा. दरवेळी वकिली करतो, करत तर काहीच नाही. तू हात का धरलास माझा? रंजनाच्या नादात तुझ्याकडे लक्षच नाही दिलं मी. ए जा लवकर भटजीला बोलून आण. हो मला. आज रंजना सोबत आणि या गिरजा सोबत ही लग्न करणार. ए, काय म्हणतोस तू? आज मी या दोन्ही बहिणीची लग्न करणार आहे. अहो अभिराम साहेब, तुम्ही रंजनाशी लग्न करा ना. आम्ही नाही अडवत तुम्हाला, पण गीते जशी नको.
ए ते मला काय माहिती नाही. मला ही सुद्धा आवडली आहे. आता रंजना सोबत तर लग्न करणारच आहे. आता हिच्या सोबतही लग्न करणार. सोड सोड मला, सोड. आई बाबा वाचवा मला, सोड सोड. हे अभिराम, सोड माझ्या मुलीला. आगे राहायचं. तलवार दे रे. आता एक पावली पुढे टाकलं त्या तलवारीने मुलकाच उडवीन. अहो अहो प्रजापतीराव, तुम्ही वकील आहात ना, राजाश्रय असलेले वकील आहात. अहो तुम्ही तरी काहीतरी करा ना. रंजनाच्या वेळी तुम्हाला सुचलं नाहीये? अरे हा वकील काय करणार आहे माझा? हे अभिराम आहे, अभिराम. मला कोणी थांबू शकत नाही. आज दत्त जयंतीचा बंदोबस्त होणार, पण तो मी नाही, दुसरं कोणी करणार. सोड सोड मला, सोड. स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. तू बरा झालास. माझ्या मनावरचं अर्ध ओझं उतरलं. रंजनाताई, रंजनाताई, काय झालं गणाभाऊ? तो अभिराम तुमच्या घरी आलाय काय? लग्न करायला, आणि त्याची नजर तुमच्या बहिणीवर पडलीये. आता काय करायचं ताई आपण? दुर्गे दुर्गड वारी तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. हे असं का करताय तुम्ही? आरती का म्हणताय? तुझ्यातली दुर्गा जागी करतोय. एकदा जागी होऊन पुन्हा निद्रिस्त झाली बहुतेक. अभिराम नावाचं संकट धावून येत आहे ना, पण ते फक्त तुझ्या एकटीच्या आयुष्यात येत नाहीये, ते अनेक बायकांना त्रास देत आहे. विचार कर, जर तू एकटी त्या अभिरामला भिबिराला लावू शकतेस, तर सगळ्या बायका जर एकत्र आल्या तर काय होईल त्याचं? पण आम्ही बायका आहोत, दुबळ्या आहोत. त्या दिवशी माहिती नाही मी कसं धाडस केलं. हेच तर चुकतं तुमचं. कोण म्हणाल तुम्ही दुबळे आहात? तुम्ही ब्रह्मांडात सर्व शक्तिमान आहात. एक मूल जन्माला घालताना बाईला जितका त्रास सहन करावा लागतो, तितका त्रास ब्रह्मांडात कोणी सहन करू शकत नाही. ठीक आहे? पाहिलंस, ही दोरी दिसायला दुर्बळ आहे, पण तरी सुद्धा या दोरीने हा भला मोठा दगड उचलून दाखवला की नाही?
पाहिलंस, या दगडातून निघालेली एक ठिणगी आग लावून सगळं भस्मसात करू शकते. विचार कर, जर अशा अनेक ठिणग्या एकत्र आल्या आणि वीज बनली तर काय होईल? तुलाही तेच करायचंय. बायकांची वज्रमूठ तयार करायची अभिरामच्या विरोधात. हो, मी करेन. सगळ्या बायकांना एकत्र करेन. त्या अभिरामच्या अन्यायाला उत्तर देईन. शाबास. विद्यावहिनी, विद्यावहिनी ऐका ना. विद्याताई, त्या अभिरामच्या विरोधात आपण. ए बाई, असं काय करू शकत नाही आम्ही. तू जा इथून. आम्हाला सुखानं जगू दे बाई. तू जा इथून बाई. रुद्रदादा, त्या बायका इथे यायला तयार नाहीयेत. अभिरामचा विरोध करायला कोणीच तयार नाहीये. त्या सगळ्यांच्या मनात भीतीचं सावट उभं राहिलंय. आणि मी खूप समजवलं त्यांना, पण कोणी ऐकायला तयार नाहीये. सगळ्या बायका घाबरतायत. माहित होतं मला, पण मी जे सांगितलं होतं ते तू सगळ्या बायकांना सांगितलं का? हो. बर, मग आता अभिरामच तुमचं काम सोपं करेल. तुझा एकटे सामोरे जा. मी एकटी काय करू? हे घे. हे रुद्राक्ष तुझी हिंमत वाढवत राहील. जा. आजपर्यंत असुरांचा अहंकारच त्यांच्या पतनाला कारणीभूत ठरलाय. अभिरामच्या बाबतीतही तेच घडणार. ए चल, गप गुमाने लग्नाला तयार हो. सोड मला. माग नाहीतर मुंडकच कापीन. थांबव हे सगळं अभिराम. ताई, ताई सोडव मला याच्या तावडीतून. ताई. ये रंजना, तुझीच वाट बघत होतो. आज दत्त जयंती आहे आणि आजच आपलं लग्न आहे. तुम्हा दोघी बहिणींसोबत मी लग्न करणार. तुम्ही दोघी सवत बनणार. थांबव हे सगळं. नाहीतर परिणाम वाईट होतील. मार विसरलास का? तेव्हा मी बेसावध होतो म्हणून मार बसला. आता तसं होणार नाही. आज पुन्हा जर हात उचललास ना, त्या तलवारीनेच हात उडवीन तुझा. अगं रंजना, अभिरामला शरण जा तू. अगं हा वेडा आहे, वेडा. अगं हा काहीही करेल. मी शरण जाणार नाही. स्त्रियांना कमी लेखू नकोस अभिराम. आमच्या सत्वाचा आणि आमच्या शक्तीचा अपमान करू नकोस. मी कमी लेखतो? हे बघ, हिला मी नाचवलं. हे बघ हिला. आणि हिला उचलून नेलं मी वाड्यावर. मी एवढं सगळं केलं तेव्हा कोणी अडवलं मला? कोणाची हिंमत झाली का मला अडवायची? तुम्ही बायका आहातच कशाला? वापरून घेण्यासाठी. तुमचं रक्त काय थंड पडलंय का? हा जे बोलतोय ते ऐकून तुम्हाला राग येत नाही?
आज आमच्या दोघींवर वेळ आलीये, उद्या तुमच्या बहिणींवर पण येईल. त्यांची अब्रू जाताना असंच बघाल. त्या विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार आहे त्यांना? आम्ही बघत होतो. नुसतं एवढंच उत्तर द्याल का? ए बास झालं, शांत बस. चला आता लय वेळ गेला. गप गुमानं लग्नाला तयार व्हा. आम्ही लग्नाला तयार नाही आहोत. आणि तुझ्याशी आम्ही लग्न करणार. तयार हो नाहीतर. आता एक शब्द जरी बोललास तर या तलवारीने तुझं मुंडकं अडवीन. ह्याचं खूप झालं आता. आता रडायची पाळी तुझी. आतापर्यंत तुझ्यामुळे आम्ही रडलो, आता तू रडशील. उठ. काय रे, तुला वाटत होतं ना की स्त्रियांना त्रास देण्यात पुरुषार्थ आहे म्हणून? अरे तू तर यांना घाबरून पळत सुटलास. या सगळ्या एकत्र आल्या म्हणून पळालो. तू माझ्या जागी असता तर तूही पळाला असता. एक एकीला यायला सांग, मग दाखवतो. अजूनही शहाणपण आलं नाही तर बर माझ्याशी कुस्ती खेळणार का? खेळतो ना. पण लक्षात ठेव, जर कुस्ती जिंकलास तर या सगळ्या बायका आल्या पावली परत जाते, आणि जर हरलास तर या बायका जी शिक्षा सुनावतील ती तुला मान्य करावी लागेल. मान्य आहे. हो मग तयार. उठ. या सगळ्यांची माफी माग. माफ कर ताई मला. ताई तू पण माफ कर. ताई माफ करा. रंजना ताई, माझं खरंच चुकलं ग. माफ कर मला. अभिराम, तू एका स्त्रीचा अपमान केला नाही, तू समस्त शक्तीचा अवमान केलायस. म्हणून तुझी शिक्षा एक क्षणभराची नाही, तुला संपूर्ण 1 वर्षभर गावातल्या प्रत्येक स्त्रीचे पाय धरून माफी मागायची आहे. ज्या स्त्रियांना तू दुर्बळ समजलंस त्यांच्या चरणावर आज तुझं मस्तक झुकलं.
कारण जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे दैवत्व उतरून जातं. जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथेच खरा धर्म जन्मतो. वर्ष संपताच तू सर्व संसारातून दूर, तुझ्या या असुरी वासनांपासून दूर राहा. संन्यास घेऊन हिमालयात निघून जा. बोल अभिरामा, मान्य आहे का ही शिक्षा? की अजून तुझ्या अहंकाराला उतरायला वेळ हवा? बोल. मला शिक्षा मान्य. मला क्षमा कर, मी चुकलो. हा आहे स्त्री शक्तीचा परिणाम. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला या गोष्टीचा साक्षात्कार झाला. हीच दत्त गुरूंची कृपा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ताई, तू वाचवलंस मला, नाहीतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पण तू ढाल बनून उभी राहिलीस. ते खूप वाईट वागले. मनाला लागेल असं बोलले तुला सतत. मला माफ कर, चूक झाली माझी. माफी नको मागू. तुझ्या बोलण्याचं मला कधीच वाईट वाटलं नाही. मी तुझी ताई आहे ना. रंजना, आम्ही फार वाईट वागलो तुझ्याशी. आंधळे झालो होतो आम्ही. आमच्या मनाचा कच्चेपणा तुझ्या प्रजापती मामाने दाखवून दिला आम्हाला. तुझ्या मामाने आमच्या चुकीची जाणीव करून दिली. माफ करा आम्हाला. पण मामा कुठे? थोड्या वेळापूर्वी घरातच होता ना? हो, घरातच होते, पण क्षणात गायब झाले. कुठे गेले कळालंच नाही. हे तुझं कमंडलू अंगणात होतं. काका, काकू, माझ्या आयुष्यात 3 मोठ्या समस्या होत्या. घरच्यांचा त्रास, देवेशचा आजारपण आणि त्या अभिरामचा जाच. या 3ही समस्या संपल्या माझ्या आयुष्यातल्या. एक समस्या प्रजापती मामाने सोडवली. एक समस्या त्या नारायण वैद्यांनी सोडवली. आणि त्या अभिरामला कोणी दुसऱ्यानेच थोपवलं. ही 3ही माणसं माझ्या मदतीला एकदम कशी काय धावून आली? हे सर्व एकाच दिवशी? ताई, या प्रश्नाचं उत्तर फक्त स्वामी आजोबाच देऊ शकतात. आज दत्त जयंती आहे. स्वामी स्थानावर खूप मोठा उत्सव असणार. चल आपण दर्शनाला जाऊया. हो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथेच मिळतील. चल. थांबा. काय झालं काकू? जाऊ दे ना आम्हाला. आम्ही सुद्धा येणार आहोत तुझ्या बरोबर. आपण सगळे जाऊया. स्वामी, तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या सुटल्या. जे अडकून पडलं होतं, जे अशक्य होतं, ते सगळं तुमच्या कृपेने मार्गी लागलं. एक गोष्ट मला सतावते. ज्या 3 व्यक्तींनी माझी मदत केली, ज्यांनी माझं आयुष्य बदललं, जे अचानक गावात आले आणि आज मी त्यांना शोधते, ते कुठेच नाहीयेत तिघे.
स्वामी मला त्यांना भेटायचंय, मला त्यांचे आभार मानायचेत. त्यांनी मला खूप भेटवस्तू दिल्यात. मलाही त्यांना काहीतरी द्यायचंय. ते तिघे इथेच आहेत. शिव शंकर शंभो. स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी, या तिन्ही रूपात तुम्हीच होतात तर. तुमच्याच कृपेने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर झाल्या स्वामी. दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे जतन आणि महेश म्हणजे संहार. तुमच्या आजवरच्या भक्तीवर प्रसन्न होऊन दत्त जयंती निमित्ताने आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणला. नात्यांना नवा जन्म दिला. तुझ्या भावाचा आजार दूर करून तुझं आणि तुझ्या भावाचं आयुष्य जतन केला. अभिरामला त्याच्या चुकीची शिक्षा देऊन वाईटाचा संहार केला. आणि तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन दत्त जयंतीच्या निमित्ताने पूर्ण दत्त अवतार धारण करून तुम्हाला दर्शन देणं हीच आमच्याकडून तुम्हाला भेट.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी, मी काल एके ठिकाणी प्रवचनाला गेलो होतो. तिथे एका भक्तानी मला प्रश्न विचारला की स्वामींची भक्ती करतो पण या भक्तीमध्ये माझं मन लागत नाही. त्यांनी मला विचारलं मन शांत कसं करायचं. मी त्याला म्हटलं स्वामींना विचारून सांगतो. सोपं आहे. बळा एक काम कर, आज जा. जा घेऊन ये. जशी आज्ञा स्वामी. या प्रत्येक मडक्यात प्रत्येकाने तुम्हाला हवी तेवढी माती भरा. उचला एक. कपिलाताई, अहो हे काय करताय? प्रमाणापेक्षा जास्त माती भरताय तुम्ही मडक्यात. अहो अशाने मडकं फुटेल. नाही फुटणार गयाते. तसे स्वामी म्हणालेत ना, जेवढं जास्त भरता येईल तेवढं जास्त भरा, म्हणून मी जास्त भरते. आणि काय आहे, गेल्या वेळेस स्वामींनी काही सांगितलं होतं, त्यावेळेस मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही हो, आणि मग माझं फार नुकसान झालं, धन मिळालं नाही. या वेळेस ही संधी वाया जायला नको, म्हणून जेवढं जास्त भरता येईल तेवढं जास्त भरतीये. इथे द्या. सगळी मडकी आमच्या समोर आणून ठेवा. स्वामी, अहो मी भरलेला मातीचंच मडकं कसं फुटलं? तुम्हीच काहीतरी केलं ना? मडक्याची जेवढी क्षमता आहे तेवढीच माती भरावी, नाहीतर हे असं होता. माणसाच्या आयुष्याच्या बाबतीतही हेच होतं. माणूस सुख मिळवायला इतका हपापतो की दिसेल त्या मार्गाने सुख मिळवायचा प्रयत्न करतो. मग अजून ओरबाडतो. ज्याप्रमाणे हे मडकं अति माती भरल्याने फुटलं, त्याचप्रमाणे मन सुखाच्या मागे अति धावल्याने शांतता हरवून बसला. हा तेव्हा संपते जेव्हा तुम्हाला जाणवतं
की जेवढं आहे तेवढं पुरेस आहे. अरे मन समाधानी झालं की शांत होतं आणि मग भक्तीत रमता, सत्कर्मात रमता. हे दुसरं मडकं ही तूच भरलंस ना? हो स्वामी. काही नाही, इतकी हाव सुटते की स्वतःला जे मिळतंय ते अपुरं वाटतं आणि मग ते दुसऱ्याचंही ओरबाडू लागतात. आमच्या वीणाच्या बाबतीतही हेच झालंय. तिचं सुखही ओरबाडून घेतलं गेलंय. शिव शंकर शंभो. अरे ऐका, अरे ऐका रे. आई, बोलव आता तुमच्या स्वामींना. आई, बाबा. आले मोठे. ए रडताय काय? उचला ती गाठोडे, निघायतून. रडा आता, घरासाठी आयुष्यभर रडतच राहायचंय तुम्हाला. वीणा, पाणी दे, पाणी दे. पुन्हा तेच स्वप्न पाहिलंस का? वीणा बाळा, अगं इतके दिवस झाले आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढलेलं, पण अजूनही तू त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाहीयेस. तुम्ही आला आहात. आपलं स्वतःच हक्काचं घर होतं ते. किती आनंदात होतो आपण. ते सोडून इथे धर्मशाळेत राहावं लागतं. आपलं सुख आपल्याकडून हिरावून घेतलंय त्या रणजित काकांनी.
हे बघ विना बाळा, आपलीच माणसं वैरी झाली की असं होत. आणि त्यात तो माझा चुलत भाऊ, त्याला आपलं सुख बघवलं नाही. आणि त्यात तो वतनदार. पंचक्रोशीतली सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. त्यांच्याकडून आपलं घर, आपली संपत्ती आता पुन्हा मिळवणं अशक्य आहे. नाही आई, आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामींना काहीही अशक्य नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, ते आपल्याला आपलं घर नक्कीच परत मिळवून देतील. अगं तुझं बरोबर आहे बाळा. अगं त्याच विश्वासावर जगत आहोत आपण. पण स्वामींना आपली दया कधी येणार कुणास ठाऊक. स्वामींनी अजूनही कुठलीही पावलं उचलली नाहीत. आमचे भोग कधी संपणार आहेत? आम्हाला आमचं घर कधी मिळणार स्वामी? मार्ग दाखवा स्वामी, मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. संकटात सापडल्यावर असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण म्हणून उत्तर शोधायचं नाही हे योग्य नाही. शिव शंकर शंभो.